रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात 16 ऑक्टोबर 2004 साली 26व्या वर्षी रत्नागिरीकरांनी उदय सामंत यांना निवडून दिलं आणि विधानसभेत पाठवलं। जवळजवळ ह्या गोष्टीला आता जवळजवळ साधारणपणे 21 वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटलेला आहे। 2004 ते आता 2025 या 24 वर्षाच्या राजकीय घडामोडीमध्ये 16 ऑक्टोबर 2004 साली निवडून दिलेले उदय सामंत राज्यस्तरीय नेतृत्व करतील किंवा राज्यस्तरीय नेते बनतील असं त्यावेळेला सुद्धा कोणाला तसं फारसं वाटलं नसेल। पण वस्तुस्थिती ही खरी आहे की आज एकंदरीत विचार केला तर उदय सामंतांचं गेल्या 24 वर्षातली राजकीय कारकीर्द पाहिली तर ती अतिशय घौडदौडीची आहे, यशस्वीतेची आहे आणि प्रत्येक गोष्टीत त्यांनी आपला ठसा उमटवलेला आहे। मग 24 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये उदय सामंतांनी अनेक पदं भूषवली। सुरुवातीला नगरविकास राज्यमंत्री होते, नंतर म्हाडाचे ते अध्यक्ष झाले, उच्च तंत्र शिक्षण मंडळाचे मंत्री होते, त्याचबरोबर ते अंदाज समितीचे अध्यक्ष होते। त्यानंतर पुन्हा त्यांच्याकडे आत्ताचं सध्याचं उद्योग खातं आलं। अशी अनेक पदं राज्यस्तरीयवरची त्यांच्याकडे आली आणि त्यांनी त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून त्यांनी अनेकांना अनेक उपक्रमांना चालना दिलीच, पण त्याचबरोबर अनेक उपक्रम राबवले। आज आपण बसलोय ना, हे थिबा पॅलेस परिसर आहे, म्हणजे ऐतिहासिक हा वारसा असलेला हा थिबा पॅलेसचा परिसर आहे। या ठिकाणी सुद्धा त्यांनी पर्यटकांच्या दृष्टीने अनेक उपाययोजना रत्नागिरी शहरात आणल्या। त्यातलं ह्या ठिकाणी आपण पाठमोरे बघितलं तर मल्टीमीडिया 3D शो हा याच ठिकाणी रात्री संध्याकाळी सुरू होतो आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्याला प्रतिसाद मिळतो आहे। अनेक उपक्रम रत्नागिरी शहरामध्ये उदय सामंत यांनी राबवले। सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, नंतर शिवसेनेची नंतर 2 भाग झाल्यानंतर ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेले आणि त्या ठिकाणी पुन्हा ते उद्योगमंत्री झाले। पण ज्या ठिकाणी त्यांनी ज्या ठिकाणी आपली जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली ती त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली। रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्रीच्या काळातली त्यांची कारकीर्द अतिशय नावाजलेली आहे। अगदी मंडणगडच्या टोकापासून राजापूरपर्यंत प्रत्येक तालुक्याला त्यांनी न्याय देण्याची भूमिका घेतली आणि विकासाच्या दृष्टीने नवीन नवीन उपक्रम आणले, नवीन नवीन कल्पना आणल्या, काही तज्ज्ञ मंडळी रत्नागिरीत आणून काही चांगल्या गोष्टी घडवून आणल्या आणि आतासुद्धा रत्नागिरी शहरातल्या अनेक शासकीय इमारती ह्या देखण्या आणि रुबाबदार दिसतात। त्याचं कारणसुद्धा उदय सामंतांनी आणलेला निधी। आज जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत असेल, अभियंत्री महाविद्यालयाची इमारत असेल, त्याचबरोबर जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत असेल आणि त्याचबरोबर आता येऊ घातलेल्या रत्नागिरीच्या स्मार्ट सिटीमधली सुरू झालेली कामं असतील। अतिशय चांगल्या प्रकारचं रत्नागिरीकरांना काय हवं ह्याचा अभ्यास करून त्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांनी वेळोवेळी निर्णय घेतले। एका बाजूला राज्यस्तरीय मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळत असताना पक्षालासुद्धा त्यांनी तेवढाच न्याय दिला। मग विधानसभेची निवडणूक असो किंवा लोकसभेची निवडणूक असो आणि आता नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीतसुद्धा त्यांनी राज्यभर दौरे केले आणि प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी पक्षाला उभारी दिली। एकंदरीत काय उदय सामंतांची कारकीर्द ही सुरुवातीला 26व्या वर्षी सुरू झाली आणि उद्या त्यांचा 50वा वाढदिवस आहे। या 24 वर्षाचा कालावधी म्हटला तर 2 टप्पे आपण म्हणतो आणि ह्या 2 टप्प्यामध्ये त्यांनी आपली राजकीय कारकीर्द मात्र दिवसेंदिवस उंचावत नेली आणि यशस्वीरित्या त्यांनी ती कामगिरी पार पाडली। सर्वसामान्यांचं दुःख, सर्वसामान्यांच्या अडचणी, सामान्य कार्यकर्त्याच्या अडचणी, मग ग्रामीण भागातला असेल, शहरी भागातला असेल, पदाधिकारी असेल, एवढंच नव्हे ते विरोधकांकडूनसुद्धा आलेली कामं किंवा विरोधकांकडून सुचवलेले प्रस्ताव किंवा विरोधकांनी केलेल्या मागण्यांचासुद्धा त्यांनी वेळोवेळी विचार केला आणि उदय सामंतांनी त्या प्रमाणात त्यांना न्याय द्यायची भूमिका घेतली। अतिशय राज्याचं राजकारण बदलत चाललं आहे, टीका जहरी होत आहेत, जो तो वैयक्तिक टीकेवर येतो आहे। पण सामंतांकडे पाहिलं किंवा सामंतांच्या भूमिकेतनं त्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया ह्या कधी व्यक्तिगत असतात त्या राजकीय टोले असतात, पण त्यांच्या एकंदरीत वक्तव्यातून कुठं समोरचा कोण वैयक्तिक दुखवेल असं काय त्यांच्याकडून घडत नाही आणि घडलेलं नाही, हे मात्र त्यांची एक जमेची बाजू बोलली जाते। एकंदरीतच काय की 24 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये उदय सामंतांचा राजकीय आलेख मात्र उंचावत गेला, राजकीय यशस्वीतेकडे ते वाटचाल करत गेले आणि आता ते राज्यस्तरीय नेते झाले। शिवसेनेच्या एकनाथ शिंदेनंतर शिवसेनेने क्रमांक 2चे नेते म्हणून आज उदय सामंतांकडे पाहिलं जातं। त्यांच्याकडे असलेलं संघटन कौशल्य,
त्यांच्याकडे असलेला राजकीय अभ्यास, त्यांच्याकडे असलेली एकंदरीत प्रशासनातली वकफ म्हणा किंवा प्रशासनावर असलेला त्यांचा अंकुश म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर उदय सामंतांचं 24 वर्षातली कारकीर्द ही यशदायी ठरली आणि जनतेला, राज्यातल्या मतदारसंघातल्या जनतेला सुद्धा ती सुखदायी ठरली असंच म्हणावं लागेल. राजकारणात राहून उदय सामंत यांनी मात्र एक अतिशय महत्त्वाचं पथ्य पाळलं की टीका करताना राजकीय टीकेतनं त्यांनी विरोधकांवर टीका केली, पण त्याला कुठेतरी मर्यादा ठेवून त्यांनी टीका केली. आता रत्नागिरी नगरपालिकेची नुकतीच निवडणूक झाली, त्यामध्ये युतीच्या होत्या शिल्पाताई सुर्वे होत्या आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार शिवानी सावंत माने होत्या. पण सुरुवातीला निवडणूक जाहीर झाल्यानंतर उदय सामंत यांनी आपल्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितलं की ज्या विरोधी महिला उमेदवार उभ्या आहेत नगराच्या निवडणुकीत त्यांच्यावर कोणतीही वैयक्तिक टीका करू नये. आणि निकालानंतरसुद्धा सांगितलं की मला दुःख वाटतं आहे की माझ्या घरातल्याच मुलीचा पराभव झाला. म्हणजे एवढं राजकीय सभ्यता किंवा राजकीय परिपक्वता ही कोकणासारख्या एका वैभवशाली भागातनं ही राज्यस्तरीयपर्यंत नेण्याची एक भूमिका उदय सामंतांनी सुद्धा आपल्या वक्तव्यातनं संपूर्ण राज्याला दिली असंच म्हणावं लागेल. टाइम डिले करता किशोर मुळसह, शुभम पवार, रत्नागिरी. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.